हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे जे डेली युजेस सेंटेन्सेस आहेत जे की आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं त्याच्यापैकी काही सेंटेन्सेस मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे तुम्हाला युजफुल ठरेल सेंटेन्स बनवण्यासाठी. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन कसं करायचं हे डेफिनेटली समजणार आहे. सो चला सुरू करूया. आता बघा, आपल्या डे टू डे लाईफ मधले काही जे सेंटेन्सेस आहेत ते मी इथे कंडक्ट केलेले आहे. आपण दर 2-3 लेक्चर म्हणजे टीचिंग लेक्चरच्या नंतर असे काही सेंटेन्सेस कंडक्ट करणार आहोत की ज्याची हेल्प तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशनसाठी होणार आहे आणि जे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये सेंटेन्सेस यूज करता ते इझिली इंग्लिश मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. बघा, आता फर्स्ट सेंटेन्स आहे, हे खूप सोपे आहे. आता ज्या वेळेला आपण हेल्पिंग वर्ब शिकलो, एमिज आर, वॉज वर, शॅल विल. मग आता आहे साठी आपण एमिज आरचा वापर करत होतो, होतासाठी वॉज वर आणि असणारसाठी शॅल विल, विल बी. ओके, मग आता आहे साठी आपल्याला एमिज आर पैकी एक घ्यायचं आहे. हे साठी इट पण वापरतात, दिस पण वापरतात. आपण इट घेऊया. इट इज अ पीस ऑफ केक. आता ही फ्रेज आहे. इथे आपल्याला जनरली जर इंग्लिश बोलायचं असेल तर आपण असं पण बोलू शकतो की हे खूप सोपे आहे. इट इज व्हेरी इझी, इट इज व्हेरी सिम्पल. बट इथे थोडंसं युनिक वेने आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण इथे एक फ्रेज यूज केलेली आहे, अ पीस ऑफ केक. पीस ऑफ केक म्हणजे काय की हे खूप सोपे आहे. ओके, जसं की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही फॉन्ड असतात. सपोज आपण म्हणतो की जसं हिंदीमध्ये आपण म्हणतो की हे तो मेरे बाय हात का खेले, म्हणजे एकदम सोपं आहे. तर त्याच्यासाठी आपण हे फ्रेज यूज करतो, अ पीस ऑफ केक. सो हे खूप सोपे आहे. इट इज अ पीस ऑफ केक. नेक्स्ट एक्झाम्पल इज थोडं जोरात बोला. थोडं जोरात, थोडं मीन्स बिट. ओके, सो स्पीक अ लिटल लाउडर. ओके, स्पीक अ लिटल लाउडर किंवा लिटल म्हणू शकता किंवा या लिटल ऐवजी तुम्ही इथे बीट पण यूज करू शकता. बीट लाउडर, स्पीक अ बीट लाउडर. ओके, नेक्स्ट बघा, मला इंग्रजी बोलायला आवडते. आता इथे आवडते म्हणजे एव्हरीडे ऍक्शन आहे, इथे वर्ब वापरावा लागणार आहे कारण इथे क्रिया आहे आवडण्याची. ओके, मग आता आवडण्यासाठी आपण काय घेतो, लाईक घेतो. सो इथे सब्जेक्ट आहे आय, मला. आय आवडण्यासाठी काय यूज करतो आपण, लाईक. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलायला आवडते. इथे क्रिया आहे म्हणून इथे आपण काय यूज केला, वर्ब यूज केला. ओके, नेक्स्ट बघा, मी रस्त्यात आहे. अगेन एमिज आरचं सेंटेन्स आहे. सपोज बघा, मी रस्त्यात आहे, मी साठी आय घेणार आहे. आय नंतर आपल्याला माहित आहे की एमिज आर पैकी आपण काय घेतो, एम घेतो. आय एम ऑन द वे. ओके, आय एम ऑन द वे. मी रस्त्यात आहे. देन तुझा दिवस कसा होता. आपण जनरली हे सेंटेन्स वापरतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. सो तुझा दिवस कसा होता. मग कसा, कशासाठी WH घ्यावा लागेल आपल्याला. इथे काय घ्यावं लागणार आहे, हाऊ. कसा मीन्स हाऊ. आणि होतासाठी आपल्याला अगेन हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, वॉज. सो हाऊ वॉज युअर डे. ओके, हाऊ वॉज युअर डे. तुझा दिवस कसा होता. आता इथे मला औषध दे, इथे कमांड आहे, ऑर्डर आहे, कोणाला तरी काम सांगितलेलं आहे. मग इथे ज्या वेळेला आपण कोणाला तरी ऑर्डर देतो किंवा कमांड देतो त्यावेळेला जे वर्ब आहे ते सुरुवातीला यूज केलं जातं. जसं की मला औषध दे, मग देण्यासाठी काय यूज करतो आपण, गिव्ह. मग आता इथे काय येणार, वर्ब सुरुवातीला येणार, गिव्ह मी अ मेडिसिन. गिव्ह मी अ मेडिसिन. कोण बोलत आहे, आता हा प्रश्न आहे म्हणून इथे काय घ्यावं लागणार आहे, कोणसाठी काय घ्यावं लागणार आहे, हू. हू इज स्पीकिंग. आता इथे स्पीकिंग मीन्स इथे वर्बचा फोर्थ फॉर्म यूज केलेला आहे कारण आपण क्रिया चालू आहे. कोण बोलत आहे म्हणजे आता कोण बोलत आहे, चालू क्रिया आहे म्हणून इथे वर्बचा फोर्थ फॉर्म यूज केला, हू इज स्पीकिंग. नेक्स्ट बघा, तो उभा राहिला. म्हणजे आता बघा, उभा राहिला ऍक्शन पूर्ण, ऍक्शन झाली म्हणजे तिथे वर्बचा सेकंड फॉर्म यूज होईल, तो उभा राहिला. तो साठी आपण घेतो ही. उभे राहण्यासाठी काय घेतो आपण, स्टँड अप.
ओके, पण ऍक्शन झालीये म्हणजे स्टँडचा सेकंड फॉर्म घ्यावा लागेल स्टूड. सो ही स्टूड अप. ही स्टूड अप. स्टूड अप मीन्स उभा राहिला. स्टँड अपचा सेकंड फॉर्म आहे स्टूड अप. इथे वर्बचा सेकंड फॉर्म आपण यूज केला कारण ऍक्शन झाली आहे. सो माझं मन बेचैन आहे. आता ही आता माइंडची सिच्युएशन आहे. मग आता इथे कुठेही ऍक्शन नाहीये. आहे साठी आपण एमिजार पैकीच घेणार आहे माझे मन. मग इथे माझे मनसाठी काय येणार? माय माइंड. ओके, माय माइंड इथे घेणार इज. माय माइंड इज रेस्टलेस. ओके, रेस्टलेस म्हणजे काय? बेचैन. सो माझं मन बेचैन आहे. माय माइंड इज रेस्टलेस. नेक्स्ट इज रिकाम्या हाताने जाऊ नकोस. रिकाम्या हाताने जाऊ नकोस. मग आता इथे काय? डोंट. ओके, एखादी गोष्ट करू नको त्याच्यासाठी डोंट किंवा डझंटचा यूज करतात. इथे डोंट घेणार आहोत. डोंट गो एम्प्टी हँडेड. ओके, डोंट गो एम्प्टी हँडेड. रिकाम्या हाताने जाऊ नकोस. डोंट गो एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड मीन्स काय? रिकाम्या हाताने. बघा पुन्हा थोडंसं रिवाइज करूया. हे खूप सोपे आहे. इट इज अ पीस ऑफ केक. थोडे जोरात बोला. स्पीक अ बिट लाउडर. मला इंग्रजी बोलायला आवडते. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. मी रस्त्यात आहे. आय एम ऑन द वे. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? मला औषध दे. गिव्ह मी अ मेडिसिन. कोण बोलत आहे? हु इज स्पीकिंग? तो उभा राहिला. ही स्टूड अप. माझे मन बेचैन आहे. माय माइंड इज रेस्टलेस. अँड द लास्ट इज रिकाम्या हाताने जाऊ नको. डोंट गो एम्प्टी हँडेड. या पद्धतीने आपण एक दोन लेक्चर नंतर जर सेंटेन्सेस कंडक्ट केले तर बऱ्यापैकी तुम्हाला जी लँग्वेज आहे ती तुमची ओळखीची व्हायला लागेल आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा इझिली सेंटेन्सेस बनवू शकाल. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.